मित्रांनो, ही गोष्ट आहे एका विमानाच्या प्रवासाची. विमान आकाशात झेपावलं होतं. सगळे प्रवासी आपापल्या कामात मग्न होते. एक लहान मुलगी खिडकीच्या बाजूला बसून आवडीचं पुस्तक वाचत होती. अधूनमधून ती गोड हसत होती. पण अचानक विमानाला जोरदार धक्के बसू लागले. वातावरण बिघडलं होतं. एअर होस्टेसने अनाउन्समेंट केली, प्रवाशांनो, कृपया जागेवर बसा. कॉफी चहा बंद करण्यात आलाय. वातावरण खूप खराब आहे. विमान एखाद्या कागदासारखं हवेत हेलकावे खात होतं. तेव्हाच पायलटने धोक्याची सूचना दिली. आपल्याला इमर्जन्सी लँडिंग करावी लागेल. हे ऐकताच विमानात एकच कल्लोळ माजला. मोठमोठे बिझनेसमन, धिप्पाड माणसं, लहानांपासून थोरांपर्यंत सगळेच भीतीने थरथर कापत होते. कुणी रडत होतं तर कुणी देवाचा धावा करत होतं. सगळ्यांना वाटलं आज आपला शेवटचा दिवस आहे. पण या सगळ्या गोंधळात ती लहान मुलगी, ती अजूनही शांत होती. तिच्या चेहऱ्यावर ना भीती होती ना रडू. ती मजेत आपलं पुस्तक वाचत होती आणि मध्येच हसत होती. थोड्या वेळाने वैमानिकाच्या कौशल्यामुळे विमान सुरक्षित लँड झालं. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. वाचलो रे बाबा म्हणून लोक टाळ्या वाजवू लागले. तेव्हा शेजारी बसलेल्या माणसाला राहवलं नाही. तो त्या मुलीला म्हणाला, बाळा, आम्ही सगळे जीव मुठीत धरून बसलो होतो. विमान पडणार अशी भीती होती, पण तू मात्र हसत होतीस. तुला भीती नाही वाटली? त्यावर त्या चिमुकलीने जे उत्तर दिलं ते ऐकून तुमचेही डोळे उघडतील. ती गोड हसली आणि म्हणाली, काका, मला भीती का वाटेल? कारण या विमानाचे पायलट माझे बाबा आहेत. मला माहित होतं बाबा स्वतःचा जीव देतील, पण त्यांच्या लाडक्या लेकीला काहीही होऊ देणार नाहीत. जेव्हा ड्रायव्हिंग सीटवर माझे बाबा आहेत तेव्हा मी का चिंता करू? मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही असंच आहे. संकट येतील, हे जीवनरूपी विमान हवेत हेलकावे खाईल. खूप प्रॉब्लेम्स येतील, भीती वाटेल, पण अशा वेळी घाबरू नका. फक्त एकच आठवण ठेवा की या जगाचा पायलट तो परमेश्वर आहे. जेव्हा तुमची डोर त्या वरच्याच्या हातात असते ना, तेव्हा चिंता करायची गरज नसते. फक्त चिंतन करायचं असतं. कारण तो तुम्हाला संकटात टाकू शकतो, पण संकटात कधीच एकटा सोडणार नाही. ज्यांचा त्या जगाच्या पायलटवर 100% विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये एक गोड शब्द नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित कोणाची तरी भीती दूर होईल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.